बालदोस्तांनो, कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच मजेत असणार आहात, कारण 5 ते 6 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये एक चैतन्याचा छानपैकी उत्साह घेऊन आले होते, आनंद घेऊन आले होते. आणि तो सगळा आनंद आपल्याला शिदोरीच्या स्वरूपात, किंबहुना आता आपण टॉनिक म्हणू शकतो त्याला, की एक छान आनंदाचं टॉनिक देऊन आपल्या सगळ्यांना ते गेलेले आहेत. इतक्या दिवसांची जी आपली अशी घर बसून मरगळ बाहेर न पडता आलेली होती मनाला, ती अशी एका क्षणात कुठल्या कुठे झटकून निघून गेलेली आहे. आणि हे बाप्पा जे आहेत ते आपल्या मनात, आपल्या अंतरात कायमस्वरूपी वसलेले आहेत. आणि गणपती बाप्पा आपल्याकडे येण्यामागे हेच एकमेव कारण असतं, की आपल्याला कुठल्या तरी प्रकारे एक जसं बुद्धीची देवता आहे तशी ती चैतन्याची सुद्धा देवता आहे. आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी येणारी देवता आहे. आपल्यातले सगळे विकार दूर करण्यासाठी येणारी देवता आहे. हे मागच्या गोष्टींमध्ये आपण पाहिलं होतं. आज आपण मुद्दाम गणेश जन्माची कथा बघणार आहोत. पहिल्यांदा थोडीशी पाठीमागे जाऊन आणि त्याच्या मागची कारणं सुद्धा बघणार आहोत. चला तर मग पाहूयात गणेश जन्म. मुलांना, तुम्ही म्हणाल की आता गणपती बाप्पा तर निघून गेले आणि गणेश जन्माची गोष्ट काय सगळ्यांनाच माहिती असते. आम्हाला माहिती आहे गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला आणि मग नंतर मग त्यांचं सगळं पुढचं सगळं. पण काही गोष्टी अशा असतात की त्यामागे जाऊन आपण अभ्यासाव्या लागतात, आपल्याला माहिती असाव्या लागतात. आणि त्यामुळे आपण खूप चौकसपणे, खूप चांगल्या पद्धतीने, अधिक मनापासून, अधिक श्रद्धेने आणि अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या लाभलेल्या दृष्टीने ती परिपूर्ण पूजा जी हवी असते करायला, ती करू शकतो. म्हणून ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा माहीत असताना सुद्धा सांगण्याचा घाट घातलेला आहे. तर गणपती बाप्पा जे आहेत हे आपण बघितलेलं आहे की एक प्रतीक आहे. आपण जे देवता सगळे पूजन करतो ती सगळी प्रतीकं असतात, त्या सगळ्या प्रतिमा असतात कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टींचं. तर गणपती बाप्पा जे आहे ते अनेक गोष्टींचं प्रतीक आपण म्हणू शकतो. सगळ्या गोष्टी ज्यांच्या ठाई एकत्र आपल्याला दिसतात असे म्हणजे गणपती बाप्पा. आणि ती शक्ती जेव्हा एकत्र रूपामध्ये आपण बांधून आपल्या घरी आणतो, त्यावेळेला ते सगळं करण्यासाठी हे बाप्पा जे असतात ना आपले, ते आपल्याला प्रेरित करत असतात. म्हणून आपण गणपती बाप्पा किंवा तत्सम देवदेवतांची आपल्या कल्पनेमधून साकारलेली रूपं पूजा करत असतो. आणि ती शक्ती आपल्यामध्ये कुठेतरी आपण अंतर्भूत करत असतो. तर गणपतीच्या ज्या माता होत्या, जी आई होती ती म्हणजे पार्वती आणि वडील शंकर. तर हे जे महादेव होते हे सतत आपल्या तपस्येमध्ये व्यग्र असायचे, आपल्या चिंतनामध्ये असायचे. आणि माता पार्वती कुठेतरी एकटीच असायची. ती त्या वातावरणामध्ये, तिथल्या कैलासातल्या, तिथल्या निसर्गामध्ये, तिथल्या सगळ्या सजीवांमध्ये रमलेली असायची. अगदी पक्ष्यांचं घरटं जरी बघितलं झाडावरचं आणि त्यांची छोटी छोटी पिलं जरी बघितली तरी तिला वाटायचं की मला सुद्धा असं एक बाळ हवं, एक मूल हवं की ज्याच्याबरोबर मी माझा वेळ व्यतीत करू शकेन, त्याला माझ्या सगळ्या शक्ती देऊ शकेन. असं प्रत्येक मातेचा एक मानस असतो की आपलं म्हणून जे कोणी असतं ते आपल्याकडे आलं पाहिजे, त्याला खूप प्रेम आणि माया आपण दिली पाहिजे. आणि तसाच कुठेतरी मानस हा पार्वती मातेचा सुद्धा असतो. पण सतत महादेव कोणत्या ना कोणत्या तपस्येमध्ये, त्यांच्या त्या ध्यानमग्नतेमध्ये व्यस्त असल्यामुळे पार्वती मातेकडे दुर्लक्ष होत असतं. आणि ती बोलून सुद्धा की आपल्याला आपलं असं एक बाळ आपण आणलं पाहिजे, त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी महादेव काही तयार नसतात. एक दिवशी काय होतं की आपल्या अशाच एकांतामध्ये ती आपली साधना करून स्नान करण्यासाठी म्हणून जाते. स्नान करत असताना वेगवेगळ्या प्रकारची उटणी, अंगाला लेप, हे सगळं लावून ती तो काढून टाकत असते. आणि तो लेप काढताना चंदनाचा, वेगवेगळ्या प्रकारचा, हळदीचा, त्यामध्ये वेगवेगळे आयुर्वेदिक सगळे प्रकार मिक्स केलेले असतात, मिश्रित केलेले असतात. तो काढून टाकत असताना तिच्या शरीरावरचा मळ सुद्धा त्याच्यामधून निघत असतो.
आणि त्या सगळ्या गोष्टींपासून ती एक प्रतिकृती तयार करते लहान बाळाची, जी तिच्या डोक्यामध्ये कल्पना असते आणि ते मूल तयार करते, प्रतिकृती तयार करते आणि त्याच्यामध्ये प्राण टाकते, जीव टाकते आणि तिला हवं असलेलं तिचं जे बाळ असतं ते सज्ज होतं. आता याच्या बाबतच्या अनेक गोष्टी आहेत, अनेक कथा सांगितलेल्या आहेत की तिच्या नकळत ते मूल तयार होतं, ती स्वतः तयार करते तिच्या मळामधून, तिच्या ते सगळ्या सुगंधी द्रव्यांमधून आणि मग ते मूल तिचं होतं वगैरे वगैरे. तर ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्या पुराणांमध्ये सांगून ठेवलेली आहे. आता त्याच्या मागच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघणारच आहोत, पण सुरुवातीला जी इत्तंभूत सगळी कथा आहे, जी गोष्ट आहे ती आपण बघूया. त्या मळामधून जो गणपती बाप्पा तयार होतो तो बाप्पा आपलं मूल म्हणून ती त्याचं नामकरण करते आणि अशा पद्धतीने पार्वतीचा पुत्र म्हणून ती त्याला सांगते की मी आतमध्ये स्नानासाठी जाते, आंघोळीसाठी म्हणून जाते. इथे बसून मी हे जे काही सगळं लेपन वगैरे केलेलं आहे, पण ज्या भागामध्ये ते लोक राहत असतात, जसं आता आपलं घर बघा, बंदिस्त घर असतं, दरवाजा, भिंती, बाथरूम, टॉयलेट ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण आपण जर का असा तार्किक विचार करायला गेलो तर तिथे कैलासामध्ये कुठल्याही प्रकारे अशी बांधलेलं घर नसतं की बाथरूम स्नानगृह आता कुठेतरी बांधलेलं आहे, त्याचा दरवाजा लावेल आणि पार्वती जाईल वगैरे. तर ह्या सगळ्या कल्पना आहेत आणि त्यातून निर्माण झालेली ही गोष्ट आहे. तर ती आपण आतमध्ये स्नानाला गेल्यावरती कुणी येऊ नये परक माणूस, अशी तिची कुठेतरी एक भीती असते. आता खरं ती शक्ती आहे आणि या आधी सुद्धा अशी अनेक वेळेला ती आंघोळीला गेलेली असू शकते. मग तेव्हा तिने काय केलं असेल की कुणीतरी येऊ नये म्हणून, याच वेळी तिला ही भीती का बरं वाटली असेल, असे सुद्धा प्रश्न याच्यामधून निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण वेगवेगळ्या पद्धतीने शोधू शकतो. तर मी आंघोळीला चालले, कुणी परक माणूस इथे येता कामा नये आतमध्ये, याची तू खबरदारी घ्यायची आहेस. जे दालन आहे त्याच्या आतमध्ये मी जाते आहे आणि तू इथे माझा प्रवेशद्वारापाशी माझा मुलगा म्हणून, माझा रक्षक म्हणून उभा राहशील. आणि आईची आज्ञा शिरसावंद्य मानून गणपती बाप्पा प्रवेशद्वारापाशी उभे राहतात आणि पार्वती माता आतमध्ये आंघोळीसाठी जाते. थोड्या वेळाने तिथे शंकर येतात, महादेव येतात आणि ते बघतात त्या गणपती बाप्पाला आणि ते म्हणतात की तू कोण आहेस. तेव्हा गणपती विचारतो तुम्ही कोण आहात. ते म्हणतात मी महादेव आहे, पार्वतीचा पती. तेव्हा तो म्हणतो की मी गणपती आहे, मी पार्वतीचा पुत्र आहे. बरं, आणि मला कसं माहिती नाही, असा प्रश्न कुठेतरी महादेवांच्या मनामध्ये निर्माण होतो की पुत्र म्हणजे माझा आणि पार्वतीचा असू शकतो. मग मला माहिती नसलेला हा पुत्र पार्वतीचा कधी आणि कसा आला, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये ते वादळ सुरू होतं. आणि मग ते म्हणतात, ते विचारण्याच्या अनुषंगाने त्यांना आतमध्ये जायचं असतं. ते म्हणतात की तू बाजूला हो, मला आतमध्ये पार्वतीला जाऊन भेटायचंय, मला तिच्याशी बोलायचंय. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. माझ्या मातेने सांगितलेलं आहे की मी आज स्नानगृहामध्ये जाते, आंघोळ करते आहे, कुणालाच आतमध्ये सोडायचं नाहीयेस. ही तिची आज्ञा मी अजिबात मोडू शकत नाही. कोणीही आलं तरी आत सोडायचं नाही असं माझ्या मातेने मला सांगितलेलं आहे. तो हट्टाला पेटतो आणि शंकरांना आतमध्ये जायचं असतं. आणि मग त्यांना चीड येते कुठेतरी, त्यांच्या मनातला प्रश्न की हा मुलगा मला माहिती नाही आणि हा मुलगा आलेला आहे आणि मला हिला भेटायचंय, माझी पत्नी असणाऱ्या स्त्रीला, आणि हा मुलगा जो मला माहिती नाहीये तो मला अडवतोय. मी एक शक्ती आहे, मी देव आहे आणि मला हा अडवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामधून त्यांच्यामध्ये वाद होतो आणि न ऐकल्यामुळे महादेव आपला त्रिशूळ त्याच्या दिशेने चालवतात आणि त्याचा शिरच्छेद करतात. त्याचं डोकं उडवलं जातं त्या गणपती बाप्पाचं. आणि त्या सगळ्या प्रकाराने किंकाळी वगैरे ऐकून, तो आवाज ऐकून पार्वती लगबगीने बाहेर येते आणि बघते तर काय, तर तिचा पुत्र जो तिने तयार केलेला होता, ज्याच्यामध्ये प्राण घातलेले असतात, तो पुत्र निश्चेष्ट होऊन जमिनीवरती तिथे पडलेला असतो खाली.
त्याचं डोकं नसतं, सगळा रक्ताचं थारोळं असतं, लाल लाल संपूर्ण झालेलं असतं आणि ते बघून ती क्रोधिष्ट होते. तिला प्रचंड राग येतो आणि त्या क्रोधामध्ये तिचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि तिच्यातली शक्ती जागृत होते. तिच्यातली शक्ती जागृत झाल्यामुळे तो तिचा राग, तिचं दुःख अनावर न झाल्यामुळे ती शक्तीमध्ये, काली मातेमध्ये रूपांतरित होते आणि सगळी सृष्टी संकटामध्ये येते. माझा पुत्र आताच्या आता मला जिवंत करून हवा आहे असं ती शंकरांना सांगते, नाहीतर सगळ्या सृष्टीचा नाश करून टाकेल. एकतर मला पुत्र हवा होता, त्या कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही ऐकला नाही आणि आता मी जेव्हा माझ्या पुत्राला जन्म दिलाय स्वतःहून, त्यावेळेला तुम्ही त्याचा शिरच्छेद करून त्याला मारून टाकले. ही गोष्ट मला अजिबात सहन होणारी नाहीये. जो माझा पुत्र मी माझ्या निर्णयाने, माझ्या शक्तीने निर्माण केलेला आहे, तो पुत्र मला परत हवाय. आणि तो एकतर तुम्ही द्यायला तयार नव्हतात आणि मी जर निर्माण केला तर त्याला तुम्ही मारून टाकलेला आहे असं म्हणून तिचा हाहाकार सगळीकडे सुरू होतो. भगवान शंकरांना कळत नाही की आता काय करायचं, काहीतरी करून तर याला जिवंत केलं पाहिजे. पण जे त्रिशूळाने उडवलेलं मस्तक असतं, डोकं असतं, ते कुठल्या कुठे जाऊन पडतं ते सापडत नसतं. आपल्या गणांना बोलवतात पण ते कुठेही त्याचं डोकं काही सापडायला तयार नसतं असं गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. आणि इकडे पार्वती कालीमाता होऊन, सगळीकडे ती शक्ती होऊन जाळपोळ, सगळी सृष्टी, सगळे पूर येतात, सगळं सगळीकडे ताप, सगळीकडे सगळं हलायला लागतं आणि सगळीकडे असं एक प्रकारचं अचेतनमय वातावरण तयार होतं, सगळं उद्ध्वस्त व्हायला लागतं. आणि हे थांबवलं पाहिजे, तिला शांत केलं पाहिजे, म्हणून ते सांगतात की तुम्ही आता जा आणि दक्षिण दिशेला गेल्यावरती तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून झोपलेला जो प्राणी मिळेल, पहिला प्राणी मिळेल, त्याचं तुम्ही डोकं घेऊन यायचं आहे कापून. ते गण जे असतात ते उत्तर दिशेला तोंड करून झोपलेला, म्हणजे जाताना तुम्ही दक्षिण दिशेने गेलेले आहात उत्तरेकडे, आणि उत्तरेकडे तोंड करून झोपलेला जो प्राणी आहे ते सगळीकडे शोधत फिरतात, पण बराच वेळ जातो, सापडत मात्र अजिबात नाही. आणि थोड्या वेळाने त्यांना बराच प्रयत्न केल्यावरती त्या दिशेने एक हत्ती येताना आपल्याला दिसतो, जो शांत बसलेला असतो आणि उठतो उत्तर दिशेला त्याचं तोंड असलेलं. आणि आता ते विचारात पडतात की याला आपण कसं काही याचं शीर कापायचं आणि हे कसं काय आपण लावायचं. पण भगवान शंकरांची ती आज्ञा असते आणि ही जी होणारी हानी असते ही थांबवली पाहिजे, ही सगळीकडे शांतता पसरली पाहिजे. म्हणून जो ऐरावत इंद्राचा हत्ती असतो, तो हत्ती असतो, त्याला याच्यामधून मुक्ती मिळते. त्याची कुठली तरी एक प्रकारचा तो राक्षस रूपामध्ये असतो, त्याला शाप मिळालेला असतो आणि मग त्याच्यातून मुक्ती होण्यासाठी त्याचा शिरच्छेद केला जातो आणि त्यातनं त्याला मुक्ती मिळते. ते शीर घेऊन ते भगवान शंकराकडे येतात, पण आता हातामध्ये दुसरा पर्याय नाही आहे आपल्याकडे, म्हणून ते शीर त्या गणपतीच्या धडावरती ठेवलं जातं आणि गणपती बाप्पाला जिवंत केलं जातं. अशा पद्धतीने हत्तीचं मुख असलेला गणेश जिवंत होतो आणि आपल्या मातेला हाक मारतो आई म्हणून. आणि तेव्हा ती जी त्याची माता असते पार्वती, अतिशय क्रुद्ध झालेली, दुःखी झालेली, ती कुठेतरी शांत होते. आणि अशा पद्धतीने श्री गणेशाचा मुलांनो जन्म होतो. लक्षात ठेवा की या सगळ्या गोष्टींमागे काहीतरी प्रेरणा आहे. आपण म्हणू की असं कसं की एक शक्ती, दुसरे देव आणि त्यांचा हत्तीचं तोंड असलेलं मुलगा, हे कसं शक्य आहे. अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. आणि आता तर आपल्याला कुठलं तरी एखादा ऑर्गन, एखादा अवयव लावायचा असेल तर तो काही तासात आणून लावायला लागतो, तरच त्याचा उपयोग होतो जिवंत माणसाला. मग तेव्हा तिथे कुठेही डॉक्टर नव्हते, फक्त मंत्र सामर्थ्य. मग आता हे मंत्र सामर्थ्य कुठे गेलं, हे माणसाकडे का नाहीये. तर असे अनेक जे प्रश्न आहेत ते आपल्या डोक्यामध्ये गोंधळ घालायला लागतात. तर गणपती बाप्पा यांचं शिष्यत्व त्यांच्या वडिलांनी स्वीकारलेलं आहे. ही गोष्ट पहिली ही शिकवण आहे गणपती बाप्पाने समस्त सृष्टीला दिलेली.
आणि ती शंकराने महादेवानी स्वीकारलेली आहे. तर त्याचं कारण असं आहे बघा मुलांनो, की प्राणी नाही आहेत आता आपण बघायला गेलो तर. हत्ती कमी होत आहेत, वाघ कमी होत आहेत, कितीतरी प्राण्यांची पक्ष्यांची संख्या हळूहळू कमी होत चाललेली आहे. हे जे संपूर्ण सृष्टी आहे, हे चराचर आहे, हे मानव आणि प्राणी पशु पक्षी यांचं एक प्रकारचं बॅलन्स आहे. त्यामुळे ही सृष्टी जी आहे ती तग धरून असते. आपण हळूहळू आपल्या स्वार्थासाठी निसर्ग संपवला, प्राणी संपवले आणि मग यांचं अस्तित्व कुठेतरी संपत चाललेलं आहे. डायनोसॉर आपण जो फक्त म्हणतो तो आज आपल्याला दिसतो का? तो नाहीये. आपण तो संपवला किंवा तो सृष्टीच्या अशा कुठल्या तरी जी काही उत्पत्ती झाली, जी काही प्रगती झाली त्याच्यामध्ये तो प्राणी मावणारा नव्हता. तो राहणार तर राहणार कुठे? कारण जंगलं संपवली आपण सगळी. आपण सगळं शहरीकरण केलं, ग्लोबलायझेशन केलं, आपण प्रगती केली. आपण झाडापेडांच्या जंगलात राहण्यापेक्षा आपण इमारतींच्या जंगलात राहायला लागलेलो आहोत. म्हणताना सगळी सृष्टी चराचर संपत चालली आहे. तर गणपती बाप्पा आपल्याला हा संदेश देऊ पाहतात की शरीर जे आहे ते संपूर्ण माणसाचं आहे आणि डोकं जे आहे ते प्राण्याचं आहे. तर या दोघांचा मेळ घालून जी एक शक्ती तयार झाली आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. आपल्या अवतीभोवतीच्या प्राण्यांबद्दल आपल्याला प्रेम, आदर आणि सिंपती, दया, माया असली पाहिजे. त्यांचं आपण रक्षण केलं पाहिजे, त्यांना आपण सांभाळलं पाहिजे. तेव्हाच याचा हा जो समतोल आहे संपूर्ण पृथ्वी तलाचा हा साधला जाऊ शकतो. ही एक शिकवण त्यांनी दिलेली आहे. आणि दुसरी शिकवण अशी आहे, आपण गणपती बाप्पा घरी आणतो, त्याच्यासमोर अनेक आपल्या कला सादर करतो, आपण छान छान आरत्या म्हणतो, त्यांची पूजा करतो. त्यामुळे दुसऱ्यापुढे नतमस्तक होणं, भक्तिभाव आणि श्रद्धा बाळगणं, प्रेमाबरोबर तुमच्यामध्ये श्रद्धाभाव सुद्धा निर्माण झाला पाहिजे, हे आपल्याला आपले देव शिकवतात. आणि ही जी काही 5 दिवसांची, 6 दिवसांची, 7 दिवसांची, 11 दिवसांची पूजा होते, त्यानंतर आपण गणपती बाप्पा विसर्जित करतो. आणि आपल्याला कुठून कळलंय, काय झालंय हे माहिती नाही, पण हे सगळं मातीपासून साकारतो बघा आपण. आपल्याकडे धातूच्याही मूर्ती असतात ज्या कायमच्या आपण आपल्या देवाऱ्यामध्ये पुजतो. पण हे जे उत्सवासाठी आणलेले बाप्पा आहेत हे मातीचे साकारलेले आहेत. तर माती मातीमध्ये मिसळते आणि त्याचं विसर्जन आपण करतो. तर कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्ही आसक्ती बाळगू नका, त्याच्यापासून प्रत्येकाला अलिप्त व्हावं लागतं. ही गोष्ट गणपती बाप्पाने आपल्याला या त्याच्या विसर्जनामधून सांगितलेली आहे की आपण जर एखाद्यामध्ये अडकून पडलो तर आपण म्हणतो, तुम्ही म्हणाल देव आणि हे सगळं श्रद्धा आहे, या कल्पना आहेत, तो आनंद आहे, ते सगळं आहे. पण जन्म, मृत्यू हे सगळं तर खरं असतं ना. त्याच्यामुळे विसर्जन म्हणजे माणूस जो जन्माला येतो तो कधी ना कधीतरी आपल्याला सोडून जातो. आणि आपण त्याच्या आसक्तीत राहून जर आपल्या डोक्यावर, मनावर वेगळा परिणाम झाला तर आपण बाकीचे लोक जगू शकणार नाही. कुठेतरी आपल्याला ते विसरायला लागतं. खूप सुंदर कविता आहे वा. रा. तांबेंची. गेल्यावर माणसाने, म्हणजे अशी वृत्ती झालेली आहे आता, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. सूर्य तळपतील नद्या, सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, गर्वाने या नद्या वाहतील. खरं तर हाच संदेश आहे या कवितेमधून मांडलेला आहे. ही जरी कुठेतरी खंत असली तरी हा एक संदेश आहे की या सगळ्यांनी असं गर्वाने वाहिलं पाहिजे, सूर्याने आलं पाहिजे, चंद्राने, सगळ्यांनी आपापलं काम सुरू ठेवलं पाहिजे. एक जाणारा माणूस असतो, तो जातो, नवीन येत असतो. आणि हेच गणेशोत्सवातल्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व आहे, जे आपण समजून घ्यायला हवं. प्राण्यांवर प्रेम करा, कलेची उपासना करा, आपल्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी, विकार या संपवून टाका. हा गणेशोत्सव मुलांनो आपल्याला शिकवत असतो. आणि ही गणेश जन्माची कथा सुद्धा आपल्याला शिकवते. कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर पाठवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. त्यामुळे तुम्हाला छान छान गोष्टी शनिवार रविवारी ऐकायला मिळणार. तर मग उद्या पुन्हा भेटूया गणपती बाप्पाची अशीच एक छानशी गोष्ट आणि त्यामागच्या छान छान कारणांसहित. तोपर्यंत टाटा. गणपती बाप्पा मोरया.